नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये शिवमहापुराण कथेचे आयोजन केले जाते. शिवमहापुराण कथा ही परमपूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा, सीहोर, मध्य प्रदेश यांच्या मार्फत ऐकवली जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये शिवमहापुराण कथा म्हणजे नेमकं काय आहे, त्यामध्ये पंडितजी नेमके काय सांगतात व सर्व लोकांना ते ऐकण्याची इतकी इच्छा का आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिवपुराण हे 18 पुराणांपैकी एक आहे, ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत, ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे. तुम्ही शुभमुहूर्तावर कधीही शिवपुराणाचे पठण आयोजित करू शकता, पण श्रावण महिन्यात शिवपुराण वाचणे आणि श्रवण करणे खूप फलदायी आहे. चंचला आणि तिचा पती बिंदुगा यांची कथा शिवपुराणात आढळते, ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले. शिवपुराणाच्या महत्त्वाचे वर्णनही याच कथांमध्ये आढळते. यासोबतच महर्षी व्यासजींचे शिष्य सूतजी शिवपुराण कसे ऐकायचे आणि ते ऐकणाऱ्यांनी कोणते नियम पाळले पाहिजे हे सांगतात. शिवपुराण ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम. जेव्हा तुम्ही शिवपुराण आयोजित कराल तेव्हा शक्य असल्यास ते सर्व मित्रांना, कुटुंबियांना आणि ज्यांना ते ऐकायचे आहे त्यांना कळवा, जेणेकरून त्यांनाही त्याच्या श्रवणाचा लाभ घेता येईल. शिवपुराण कथा ऐकण्यापूर्वी संकल्प करा की तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐकाल आणि मन शिवरायांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. जोपर्यंत दररोज शिवपुराणाचे पठण पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नाशिवाय राहून कथा श्रवण करावी. शिवपुराण श्रवण व पठण करण्याचा संकल्प करणाऱ्याने संपूर्ण पाठ संपेपर्यंत एकाच वेळी भोजन करावे व भोजन सात्विक असावे. श्रावणात शिवपुराणाची कथा ऐकेपर्यंत म्हणजेच जोपर्यंत शिवपुराणाची कथा आहे तोपर्यंत मसूर, गाजर, शिळे अन्न, हिंग, लसूण, कांदा, जळलेले अन्न, सोयाबीन आणि जड अन्न याशिवाय मांस, मद्य यांचे सेवन करणे टाळावे. शिवपुराणातील कथा ऐकणाऱ्या व्यक्तीने कथेचा शेवट होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळावे. दररोज शिवपुराणाच्या कथेच्या प्रारंभी व शेवटी शिवपुराणाचे पूजन करावे आणि जर एखाद्या ब्राह्मणाकडून पाठ होत असेल तर त्यांना नमस्कार करून दक्षिणा दान करावी. शिवपुराणात सांगितले आहे की ज्याची बुद्धी नष्ट झाली आहे तो व्यभिचारी होतो. चंचलाचा पती बिंदुगा याला नरक यातना भोगावी लागण्याने त्यांना नरकात जावे लागले, पण चंचलाने शिवपुराण ऐकून पतीला पापमुक्त केले होते. शिवपुराणातील कथेतून शिव निपुत्रिकांची गोडी भरतो. गंभीर रुग्ण, भाग्यहीन व्यक्तीलाही शिवपुराणातील कथेचा लाभ होतो. म्हणूनच शिवपुराणातील कथा मनापासून श्रद्धेने श्रवण करावी. मनात अविश्वास असेल तर फळ मिळत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला शिवपुराणाची माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवा, जेणेकरून सगळ्यांना तो बघता येईल. धन्यवाद मित्रांनो.